नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून 18 सप्टेंबर 2025 रोजी एक महत्त्वाचं परिपत्रक राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि या परिपत्रकावरती अतिशय महत्त्वाची विलक्षण बाब म्हणजे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब यांच्या सहीनिशी हे पत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि हे पत्रक तात्पुरत्या स्तरावरती जिल्हा परिषद नांदेड यांच्यासाठी केलेलं आहे। आणि अशाच पद्धतीचं पत्र हे प्रत्येक जिल्हा परिषद यांना देण्यात येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। या परिपत्रकाचा अतिशय महत्त्वाचा विषय असा की दिव्यांग प्रमाणपत्राची जी पडताळणी केली जाते, ही पडताळणी करताना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 91 नुसार त्याची कारवाई केली पाहिजे। आता या हक्क किंवा जो अधिनियम आहे त्या अधिनियमामध्ये नेमकं काय म्हटलं हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राचे म्हणजे UDID कार्ड आधारे शासनाच्या विविध सवलतींचा जसेच बदली, सरळ सेवा नियुक्ती, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता लाभ घेतात। तथापि सदर दिव्यांगांच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागामध्ये अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। आणि या तक्रारीमध्ये दिव्यांगांच्या वैश्विक ओळखपत्र म्हणजे जे UDID कार्ड आहे यावरती संशय व्यक्त केलेला आहे। त्यामुळे सदर दिव्यांगांचे जे प्रमाणपत्र आहे त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलंय। म्हणून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या अनुषंगाने दिव्यांगांचे सक्षमीकरण करणे तसेच सदर अधिनियमानुसार प्राप्त झालेले लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे अभिप्रेत आहे। सबब आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या शिक्षण, आरोग्य, बांधकाम विभाग तसेच इतर विभागांतर्गत सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षकेतर इतर जे लोक असतात किंवा जे कर्मचारी असतात त्यांच्या दिव्यांगाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय। आणि पडताळणी अंती लक्षणिक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांना अनुज्ञेय लाभ देण्यात यावा म्हणजे जे खरे लाभार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी लाभ देण्यात यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। दिव्यांगांचे प्रमाणपत्र हे चुकीचे, बनावट आढळल्यास प्रमाण 40% कमी असेल तर अशा दिव्यांगांना सदर लाभ हा देऊ नये या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय। त्यांना दिलेले लाभ बंद करून त्यांनी घेतलेल्या लाभाबाबत त्यांच्यावर कारवाई सुद्धा करावी असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय। दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016च्या कलम 91 मध्ये स्पष्ट केलेल्या तरतुदीनुसार लक्षणिक दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीस अभिप्रेत असणारा कोणताही लाभ सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने पात्र करून घेतला किंवा घेण्याचा प्रयत्न जरी केला तर संबंधित व्यक्ती 2 वर्षापर्यंत किती 2 वर्षापर्यंत कारावास, बघा लक्षात ठेवा 2 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख दंडासाठी किंवा दोन्ही शिक्षांसाठी म्हणजे बघा म्हणजे कारावास सुद्धा होऊ शकतो आणि त्याला पैसे सुद्धा दंडासह भरावे लागणार असं या ठिकाणी दोन्ही शिक्षांसाठी तो पात्र ठरू शकतो। या तरतुदीनुसार पडताळणी अंती अपात्र ठरण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी। अतिशय महत्त्वाचा हा अधिनियम आहे। त्या अधिनियमाचं काटेकोरपणे पालन राज्य सरकारच्या माध्यमातून करावं असं आश्वासन वेळोवेळी देण्यात येतं। मात्र बोगस दिव्यांग मात्र ते सर्व काही नियम हे बाजूला सारून खऱ्या दिव्यांगाचे सर्व हक्क सवलती स्वतः लाभ घेतात आणि त्यावरती आळा बसावा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हे पत्रक जाहीर केलं। आणि पत्रकाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं की जर समजा हे या ठिकाणी सिद्ध जर झालं तर तुम्हाला कारावास आणि लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी दंड सुद्धा होऊ शकतो। कदाचित दोन्हीही सुद्धा तुम्हाला शिक्षेस पात्र तुम्ही असू शकता। अशा पद्धतीने एक महत्त्वाची आणि सकारात्मक बाजू या ठिकाणी दिव्यांगांच्या बाबतीत राज्य सरकारच्या माध्यमातून उचललेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। ही माहिती राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची उपयुक्त असल्याकारण त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।